वर्षाचं या संस्थेचं आयुष्य, याच्यामध्ये तालुक्यात आपल्या 5 माध्यमिक शाळा, एक इंग्रजी माध्यमाची शाळा आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, अशा अनेक वेगवेगळे कॉलेजेस त्या ठिकाणी आहेत. तिथे इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, मराठी माध्यमाची शाळा आहे, भोसरीला सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळा आहे आणि जवळपास 10,000 पेक्षा जास्त मुलं या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रमेश काकडे यांची पिंपळवंडीची शाळा होती आणि 2-3 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी ते आपल्याकडं त्यांनी एकदा साहेबांना भेटले आणि ही संस्था आता मी चालू शकत नाही, शाळा मी चालू शकत नाही, फार मोठ्या अडचणी आहेत आणि ही शाळा राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्रामध्ये मर्ज करून घ्या. आणि तेव्हापासून आहे तसा सगळा स्टाफ इमारत सोडून, इमारत तिकडे होती जी आता इकडे आपली पुनर्वसनची आहे, ती आता सध्या आपण वापरतोय आणि तशा पद्धतीनं ही सगळी सुरुवात झाली. आज एक वेगळा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे की 51 सायकलींचं वाटप हे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत आहे. गावातील जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, अशा मान्यवरांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय बाळशारामजी ढोमे, गट शिक्षण अधिकारी धोका मॅडम, आपल्या पारगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर आदरणीय गंधारे साहेब, आदरणीय सरपंच भाऊसाहेब आवटी, आदरणीय वाघ साहेब, या गावच्या लोकनियुक्त सरपंच प्राजक्ताई रोडे पाटील, कारखान्याचे संचालक आदरणीय माऊली शेठ अस्वारे, उपसरपंच वाघमारे मॅडम, त्याचप्रमाणे आपल्या शेतमाल प्रक्रिया संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सतीश पाटील रोडे, आदरणीय रोडे सर असतील, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेचे वेगवेगळ्या शाखांचे मुख्याध्यापक असतील, सर्वांचा उल्लेख करता येईल. गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, वेळ बराचसा झालेला आहे. मी देसले सरांना सांगितलं होतं की तुम्ही कार्यक्रम सुरू करून घ्या, मी येतो. ते म्हणले कार्यक्रम आपण तुम्ही आल्यानंतर सुरू करू. आज उद्या दसरा आहे, त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये दशक्रिया होत्या, 2-3 ठिकाणी जाणं होतं आणि आपला हा कार्यक्रम आणि वन्यजीव सप्ताह हा वन अधिकाऱ्यांनी पारगावला एक कार्यक्रम ठेवलेला आहे कारखान्याच्या कॉलेजवर. त्यामुळं सगळे वन अधिकारी सुद्धा कारखान्यावर आता आलेले आहेत. साखर आयुक्तालयातून सुद्धा काही अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं वेळ बराचसा लागणार आहे. त्यामुळं मी सुरुवातीला सांगितलं की मी शुभेच्छा देऊन जातो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खरेदी संघाचे माजी चेअरमन आदरणीय अनिल शेठ वाळूज, आपण सर्वजण एका चांगल्या कार्यक्रमाला जमलेलो आहोत. देसले सरांनी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या निमित्तानं केला की पाठीमागं विज्ञान प्रदर्शनाला मी आलो होतो आणि जिथं सायकल बँकची एक संकल्पना मी त्या ठिकाणी मांडली. मी असेल, अनिल शेठ असतील किंवा गावातील बऱ्याचशा मंडळींनी त्या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद दिला. लवांना पडवळ असतील किंवा प्रत्येकाचा उल्लेख करता येईल. देसले सरांचं मी मनापासून अभिनंदन यासाठी करेल की त्यांनी 51 सायकली या ठिकाणी संकलित केल्या आणि हे आपल्या गरजू गुणवान विद्यार्थ्यांना याचं वाटप आज होईल.
आल्या आल्याने म्हटलं सायकली कुठं मांडल्यात मला पाहू द्या. 4-5 सायकली होत्या. म्हटलं मला एक पहिला फोटो काढला असं म्हणजे मला जायची घाई. म्हणजे अजून ते पिंपळकडून यायच्या. गमतीचा भाग हे काय फक्त फोटो काढण्यापुरतं किंवा एखादा इव्हेंट करण्यापुरतं नाही. एखादी शाळा आपण चालवतो तर ती गुणवत्तेचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. चांगले संस्कार देता आले पाहिजे. गंधारे साहेब, मी निरगुडसरच्या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. तिथं शाळा सकाळी 7:30 वाजता भरते आणि रोज 365 दिवस भरते. तिथले सगळ्या मुलांना दुपारच्या सुट्टीत जरी गावात जायचंय, मध्ये जरी शिक्षकांनी काही काम सांगितलं गावात जायचंय, तर त्याला गेट पास घेऊन जावं लागतं. कंपनी सारखी व्यवस्था केली. जिथं सायकल बँक आम्ही सुरू केली, जिथं बुक बँक आम्ही सुरू केलंय आणि अशा वेगवेगळ्या अनेक योजना. परवाच्या दिवशी शिक्षण अधिकारी आलेले होते, कार्यकर साहेब. आम्ही IBT सुरू केलेला आहे. पाबळ विज्ञान आश्रमाच्या मदतीने जवळपास 18 लाख रुपये पाबळ विज्ञान आश्रमाने दिले आणि मुलं आता त्या ठिकाणी लहान मुलं ही सगळी 7वी 8वी 9वी 10वीची मुलं वेल्डिंग करतायत, कुकिंगचं काम करतायत, माती पाणी परीक्षणाचं काम करतायत, नर्सरी त्या ठिकाणी झाडं लावायचं काम करतायत. अभ्यासाच्या व्यतिरिक्त मुलांना हे कौशल्य शिकवता आलं पाहिजे. नामदार वळसे पाटील साहेब नेहमी सांगतात की एखाद्या वर्गात जर 100 मुलं असतील तर ग्रॅज्युएशन पर्यंत फक्त मोजून 5 किंवा 10 मुलंच त्या ठिकाणी पोहोचतात. टप्प्याटप्प्यावर ही मुलं कुठं ना कुठेतरी राहतात आणि योग्य काम किंवा योग्य त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी नसल्या कारणानं आज मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी त्या ठिकाणी वाढते. मुलांना चांगल्या पद्धतीचं कौशल्य शिकवता आलं पाहिजे. मी मुंबईला बालमोहन मध्ये शिकलो. सतीश रोडे पाटील सुद्धा तुम्ही बालमोहन मध्ये शिकले. सेना भवन आणि शिवाजी पार्कच्या मध्ये ते विद्यालय. तिथे नवीन कन्सेप्ट होती की ज्याचा वाढदिवस असेल तो फलकावर लिहिला जायचा. परिपाठाला त्या मुलाचं नाव अनाऊन्स केलं जायचं की याचा आज वाढदिवस आहे आणि त्याला शाळेच्या तर्फे शुभेच्छा दिल्या जायच्या. हे आपल्या तालुक्यात पुढे होत नाही, पण हे निरगुडसरला होतं. जिथं शाळेवर त्या ठिकाणी फलकावर त्या ठिकाणी नाव लिहिलं जातं. एखाद्या मुलाचा रविवारी वाढदिवस असला तर तो शनिवारी लिहिला पाहिजे. शनिवारचे वाढदिवस लिहा, उद्याचा वाढदिवस लिहा. रविवारी सुट्टी आहे पण उद्याचा वाढदिवस लिहा. ज्याचा वाढदिवस असतो ना, ज्याचं नाव लिहिलं असतं ना, ते 4 वेळा त्या फलकाच्या पुढून जात असते दिवसभर. माझं नाव लिहिलंय बरं का, माझं नाव लिहिलंय बरं का. ही सुरुवात तुम्ही करा आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. मुलांना, पालकांना आपल्या हक्काचा आणि आपल्या मुलांना गुणवत्तेचं शिक्षण ज्या शाळेमध्ये मिळतंय. आदरणीय रोडे सरांचा उल्लेख या निमित्तानं करेल की ज्यांनी पिंपळवंडीला चांगल्या पद्धतीनं क्रीडा शिक्षक म्हणून काम केलं. मल्लखांबाची बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची तयारी त्यांनी त्या विद्यालयामध्ये करून घेतली आणि म्हणून आदरणीय रमेश काकडेंनी त्यांच्या आग्रहाखातर या गावामध्ये हे विद्यालय सुरू केलेलं होतं. आपल्याला काही ना काहीतरी समाजामध्ये, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, समाजसेवेमध्ये असेल एखादं पद मिळवण्यापुरतं नाही. आपण या समाजाचं काहीतरी दायित्व देणं आहे, त्या भावनेतून आपण काम करता आलं पाहिजे. भीमाशंकर कारखान्यामध्ये मी आता जवळपास 15 वर्ष काम करतो. बाल विकास निधीच्या बाबतीमध्ये आता समजा आपण तिथल्या गणपती मंडळात तिथे एक हायमॅक्स लावला होता. आमचे सरपंच बोलले तिकडं नवरात्रीच्या साठी अजून एक हायमॅक्स लावले पाहिजे. तिथं पण एक हायमॅक्स आपण सांगितलं तसं नवरात्रीमध्ये लागला. आणि दरवर्षी नाही ह्यात तर सगळ्या गोष्टी आपण काय देतो त्या सांगण्यापेक्षा हे आपलं सगळ्यांचं कर्तव्यच आहे. आता मला सगळ्या गावाला ही एक पद्धतीची आग्रहाची विनंती करायची की तुम्ही गावानी
या शाळेसाठी जागा उपलब्ध करून द्या. नामदार वळसे पाटील साहेब आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र ही संस्था एक चांगल्या पद्धतीची इमारत आपल्या गावातील मुलांसाठी बांधते. आता काही लोकांच्या डोक्यात अशी सगळी कल्पना असते, गावाने जमीनही पण साहेबांनी विकत घ्यावी, साहेबांनी शाळा बांधून द्यावी, पोरं आपली फुकट शिकावी, आपलं पण काहीतरी जबाबदारी आहे ती आपण केली पाहिजे. त्यामुळं गावाने हा पुढाकार घेतला पाहिजे. काल मी दिल्लीला गेलो होतो साहेब. नॅशनल फेडरेशनची वार्षिक मीटिंग होती. केंद्रीय कृषी मंत्री मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान त्या ठिकाणी आलेले होते. आज महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झालाय, पंजाब मधला शेतकरी उद्ध्वस्त झालाय, तरी सुद्धा त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक शिवराज सिंग चौहानांनी केलं. महाराष्ट्रामधला सहकार यशवंतराव चव्हाणांपासून तर आज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला, टिकवलाय. आणि त्यामुळे इथली अर्थव्यवस्था किती भक्कम आहे ते त्यांनी नॅशनल फेडरेशनच्या भाषणामध्ये सांगितलं. आज भीमाशंकर कारखाना सुद्धा देशातला एक नंबरचा साखर कारखाना आहे. त्या कारखान्याने सुद्धा चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत. भाग विकास निधीच्या माध्यमातून गावागावापर्यंत कामं केलेली आहेत. कारखान्याची योजना आहे सहकार मंत्री दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील दादांच्या नावानं. 19 प्रकारचे लाभ आपण ज्यावेळेस शेतकऱ्यांना देतोय, यातून शेतकरी समृद्ध होतोय. आज शेतकरी 100 टनापेक्षा जास्तीचं उत्पादन घेतोय. त्याला अधिकचा मोबदला मिळण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय. या हंगामामध्ये 3290 रुपयांची FRP पेक्षा सुद्धा आपण अधिकचे पैसे दिले आणि त्याच्यामध्ये आपण जी जास्तीची रक्कम जाहीर केलेली होती ती सुद्धा काल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे. अशी अनेक गावं ज्यावेळेस समृद्ध होत आहेत, हे मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की आपला शेतकरी कष्टकरी आहे. आपला इथल्या सगळ्या संस्था चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी नेतृत्व प्रामाणिक आहे. पारदर्शकपणानं नामदार वळसे पाटील साहेबांचा कारभार आहे आणि त्यामुळे या सगळ्या संस्था खूप चांगल्या पद्धतीने चालल्या आहेत. हा विद्यार्थ्यांचा विषय नाही, तरी पण इथं ग्रामस्थ जमलेत म्हणून हा विषय सांगतो. मांडवगड फराट्याला बाबूराव पोत्रे पाटील नावाचा एक सदग्रस्त आहे. जेवढे जेवढे आजारी कारखाने पडलेत, अडचणीत आलेत, असे अनेक कारखाने त्या महाशयांनी विकत घेतले. त्यांनी साखर कारखाने विकत घेतलेल्यांची ज्या कारखान्यांची संख्या आहे 19. महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखाने 19 साखर कारखाने बाबूराव पोत्रेंनी विकत घेतले. आता ही आपल्याला सगळ्यांना डोळ्यामध्ये अंजन घालणारी परिस्थिती आहे. कोणीतरी समोरचा माणूस येणार, कोणीतरी आरोप करणार, परंतु नामदार वळसे पाटील साहेबांचं नेतृत्व आहे, त्यांचा कारभार आहे, हा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे. हे काचेचं भांड आम्ही सर्व संचालक मंडळ प्रामाणिकपणानं, पारदर्शकपणानं त्या ठिकाणी काम करतोय आणि त्यामुळे या सगळ्या संस्था आपल्या चांगल्या पद्धतीने चालल्या. इथं आपली आता 10वी पर्यंतची शिक्षणाची व्यवस्था आहे. 11वीला 12वीला किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत सगळी व्यवस्था कारखान्यावर आपण करून ठेवलेली आहे. तिथं सुद्धा चांगल्या गुणात्मक शिक्षण देण्याची व्यवस्था आपली झालेली आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स फॅकल्टीचे 3ही विभाग त्या ठिकाणी आहेत आणि 120 पेक्षा अधिकचे प्राध्यापक त्या ठिकाणी काम करतायत. हे सगळं सांगण्याच्या पाठीमागं आपल्या शिक्षकांनी सुद्धा अत्यंत मेहनतीनं ग्रामीण भागातील अत्यंत गुणवान गरजू जी लोक आहेत त्यांच्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. माझा नेहमीचा आग्रह असाच असतो, दोका मॅडम आपण या निमित्तानं थोडासा पुढाकार घ्या की शाळेमध्ये फक्त सिलेबस शिकून उपयोग नाही. शाळेमध्ये तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही वेगळं उपक्रम करता येईल का? आज ग्रंथालयामध्ये पुस्तकं किती आहेत? प्रत्येक शाळेतली आकडा वेगवेगळी असू शकते. ती वास्तविक कोण किती, त्याचं रजिस्टर आहे का?
आता शिक्षकांना काही विचारायला गेलं का ते म्हणतात नाही आमच्याकडे ग्रंथपालची जागाच रिकामी तेवढं सांगा. तुम्ही रडण्यापेक्षा लढायला शिका. एखादं काम माझं आहे, मी ते अतिरिक्त अजून काय काम करू शकतो हे जरा थोडंसं आत्मचिंतन तुम्ही करा. आपण काय अडचणीतून काम केलेलं आहे, किती कमी पगारावर काम केलंय. आता मला वाटतं तुम्ही किती 20% का 40%पर्यंत 20%पर्यंत ग्रँड आपली पोहोचली. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. शाळा समृद्ध करायचा प्रयत्न करा. तुमची क्रीडांगणं चांगली झाली पाहिजे. शाळा खेळाच्या दृष्टीने सुद्धा पुढे गेली पाहिजे. परवाच्या दिवशी मी टाकळी आजीला गेलो होतो. तिथं सुद्धा कबड्डीच्या मॅचेस ज्यावेळेस कुंडावर झाल्या, लाखनगावची टीम माझ्या बरोबरीने तिथं आली. म्हणले आम्हाला फोटो काढायचा, आम्ही लाखनगावचे. मला खूप अभिमान वाटला. त्या मुली एकदम चुनचुनीत त्या ठिकाणी पुढे आल्या आणि त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला. असं वेगवेगळ्या खेळामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे. इंग्रजी माध्यमाचा शिक्षक आहे, इंग्रजी विषयाचा शिक्षक आहे. तुम्ही फक्त मुलांना एसे, बाकीचे पॅराग्राफ, बाकीच्या सगळ्या गोष्टी, लेटर रायटिंग एवढं शिकून उपयोग नाही. तुम्हाला पण किमान तासभर बोलता आलं पाहिजे आणि मुलं पण रोजच्या रोज इंग्रजीमध्ये थोडीशी फार तरी बोलता आली पाहिजे. आता ही सुविधा कमी आहे, तर यांना महिन्यातून एखाद्या 2 वेळा कुठेतरी दुसरे एक्सपर्ट लोक बोलवा. इथं वेगळ्या वेगळ्या विषयांचे दिवस सुद्धा साजरे झाले पाहिजे. मराठी भाषा दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीचं संमेलन करता आलं पाहिजे. हिंदी भाषा दिवस झाला पाहिजे. गणिताची लॅब सुद्धा आपल्याला सायन्स सारखी करता आली पाहिजे. मी आळंदीच्या शाळेमध्ये गेलो होतो. जसे सायन्सच्या लॅब आहेत तशा पद्धतीनं गणिताची लॅब तिथं आहे. आळंदीच्या शाळेमध्ये एक कला दालन केलेलं आहे. मुलं त्या ठिकाणी अगदी साबण असतो त्या साबणावर वेगवेगळी कलाकृती केलेली आहे. तुम्ही खरंच जाऊन पहा. एखाद्या शाळेत खूप चांगलं वाटलं ना, मी माझ्या नेहरूसरच्या शाळेच्या शिक्षकांना सांगतो, जाऊ तिकडं फिरून या एकदा. म्हणजे जातात, 4 सण पाहतात, येतात, करतायत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे. आणि त्या बरोबरीनं गावातील असलेल्या तरुणांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी, सर्व माता भगिनींनी आपल्या ह्या सगळ्या प्रोत्साहन होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या होण्यासाठी शिक्षकांना पाठबळ पण दिलं पाहिजे, शाळेला पण पाठबळ दिलं पाहिजे. मी पाठीमागच्या वेळेस आलो होतो, मुख्याध्यापकांना सांगितलं होतं गावात कोणाचाही वाढदिवस असतो त्याला शाळेत बोलवा, त्याला एक शॉल द्या, एखादं फुल द्या, एखादं पुस्तक द्या आणि त्याच्याकडून 500-1000 रुपये देणगी घेण्याची नवीन प्रथा या ठिकाणी सुरू करा. 500-1000 रुपयांनी आपणही काही बारीक होणार नाही, पण ते चांगल्या कामासाठी वापरले जाते. संस्थाचालक शिक्षण मंडळावर मी दुसऱ्यांदा त्या ठिकाणी संचालक म्हणून निवड माझी झाली आणि तिथं सुद्धा आम्ही यशोगाथा एक पुस्तिका त्या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे. मधल्या काळामध्ये आता परवा कोरडे सरांचा निरोप समारंभ झाला, तिथं सुद्धा आलेल्या प्रत्येक पाहुण्याला गुलाबाची फुलं वाटण्यापेक्षा आम्ही ती पुस्तिका दिल्या. प्रत्येक शाळेने त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, विधायक काहीतरी गोष्टी करता आल्या पाहिजे. आज 51 दानशूर व्यक्तींनी सायकली दिल्यात, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. वर्षभर आपले काही ना काहीतरी उपक्रम असतात, त्याही कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं चांगल्या पद्धतीनं सहकार्य असतंच. ही सगळी स्टेजवर बसलेली माणसं आहेत ना, सगळ्या मुलांनी एक मिनिट ऐका. ते गंधारे साहेब आहेत, ते वाघ साहेब आहेत, त्या धोका मॅडम आहेत, ही समाजातली आयडॉल आहे. यांच्यासारखं कधी ना कधीतरी आपण झालं पाहिजे हे स्वप्न बाळगा. नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांसारखा कर्तृत्ववान नेता आपल्या त्यांच्यासारखं आपण झालं पाहिजे हे स्वप्न बाळगा. आणि अशा सगळ्या नेते मंडळींनी किंवा ह्या अधिकाऱ्यांनी जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, किती कष्ट केलेले आहेत, त्यामुळं ही त्या अधिकारापर्यंत पोहोचलेली आहे. मला पुढे जायचं थोडीशी घाई आहे, पण गंधारे साहेब, वाघ साहेब, धोका मॅडम, आपण सगळ्यांनी सविस्तरपणाने या कार्यक्रमामध्ये बोला, मुलांशी, ग्रामस्थांशी, सगळ्यांशी संवाद साधा. एक गोष्ट लक्षात आणून देतो की आपला हा बेला जेजुरी रस्ता झाला.
18, 19, 20, 22 वर्षाची जी मुलं आहेत, अति घाईमध्ये मोटरसायकली चालवतात, ऍक्सिडेंट घडतात. महिना दीड महिना झाला का कुठं ना कुठंतरी एखादा तरुण त्या ठिकाणी गेलेला आपण बातमी वाचतो, व्हॉट्सअपला पाहतो. याचं पण कधीतरी प्रबोधन कधीतरी झालं पाहिजे. गावातल्या पोरांनी पण विचार केला पाहिजे. आम्ही साहेब चंदीगडला गेलो होतो. तिथल्या जास्तीत जास्त गाडी पळवण्याचं जे स्पीड आहे ते 40 आहे. कोणत्याही चौकामध्ये सिग्नल नाही आणि गाडी ही 40च्या स्पीडने पळते. तिथं हॉर्न वाजवला जात नाही. हे असं कधी ना कधीतरी आपल्या भागात आपल्या एखाद्या रस्त्यावर का होत नाही याचा आपण विचार केला. लोक चंद्रावर पोहोचले, आपण डोंगर सोडायला तयार नाही. मी परवाच्या दिवशी केदूरला गेलो. ते ठाकर समाजाची लोक आहेत, 40 कुटुंब आहेत, वर्षानुवर्ष तिथंच राहत आहेत. अक्षरशः माळीसारखी परिस्थिती घडेल अशी परिस्थिती असताना नाही आमच्या वडिलांपासून आम्ही इथंच राहतो, आजोबापासून इथंच राहत. बाबा, मुख्य प्रवाहात या, सपाटीला राहा, चांगली कामं करा, चांगलं शिक्षण घ्या. पण अजून आपण पुढच्या विचाराने जर काम करत राहिलो तर हे काही योग्य ठरणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला प्रबोधन करता आलं पाहिजे. शाळेचा कार्यक्रम आला, शाळेच्या कार्यक्रमापुरता गेलो. समाजाचं सगळ्या पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करता आली पाहिजे. देसले सर, तुम्ही जसं सांगितलं तसं उद्या दसरा आहे, महात्मा गांधींची जयंती आहे. तुम्ही दोनच गोष्टींच्या शुभेच्छा दिल्या. पण महात्मा गांधींच्या जयंती बरोबर लालबहादूर शास्त्रींची पण जयंती आहे, हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या दसऱ्याच्या, आजच्या या नवरात्रीच्या, उद्या महात्मा गांधींच्या आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. बोलण्यासारखं भरपूर जरी असलं तरी वेळेला मर्यादा